जय भीम नमोबुद्धाय। बघूया आजचं बातमीपत्रक। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा आमदार जयंत पाटील यांच्याविषयी अपमानजनक विधान करणारे गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने नांदेड येथील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यासमोर आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करून प्रतिमा जाळून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात आले। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष ग्रामीणचे भगवानराव पाटील आलेगावकर, ग्रामीणच्या महिला जिल्हाध्यक्षा प्रांजली रावणगावकर, नांदेड शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुनील कदम, राष्ट्रवादी युवक ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष धनंजय सूर्यवंशी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष शेख रऊफ, जमीनदार, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रारंभी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। दोन दिवसापूर्वी जे पडळकरांनी वाचाळवीर पडळकरांनी जे जयंत पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल वक्तव्य केलं, हे अतिशय खालच्या दर्जाचं असं वक्तव्य आहे आणि या वक्तव्याच्या निषेधार्थ आज आम्ही इथे सगळेजण जमलेलो आहोत आणि त्यांचा निषेध करत आहोत। महाराष्ट्र राज्य हे खरं तर शिवछत्रपतींचा हा महाराष्ट्र आहे। शाहू फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा हा महाराष्ट्र आहे। यशवंतराव चव्हाणांपासून ते आतापर्यंत सर्वांनीच राजकीय संस्कृतीचं संवर्धन कशा प्रकारे केल्या जाईल ते करण्याचा प्रयत्न केलेला आहे। पण आपण बघत आहोत की जेव्हापासून भाजप सरकार सत्तेवर आलेलं आहे तेव्हापासून त्यांनी महिलांची कुचेष्टा करण्याचं काम केलेलं आहे। मोठमोठ्या नेत्यांच्याही बाबतीत अशी वेगवेगळी निंदाजनक वक्तव्य करून जी राजकीय संस्कृती आहे महाराष्ट्राची तिचा अपमान केलेला आहे। त्या अपमानाचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि आजही गोपीचंद पडळकर ह्या वाचाळवीराने जयंत पाटील यांच्याबद्दल जे वक्तव्य केलेले आहे ते सर्व आया बहिणींचा हा अपमान करणारं हे वक्तव्य आहे आणि म्हणून आम्ही त्यांचा जोडो मारो आंदोलन करून इथे निषेध व्यक्त केलेला आहे। आणि ह्या संस्कृतीचा ऱ्हास टाळण्यासाठी फडणवीस सरकारने ताबडतोब पाऊल उचलले पाहिजे आणि या पडळकरांवर कारवाई केली पाहिजे अशी आमची आजची मागणी आहे। शहर आणि ग्रामीणच्या वतीने आज निषेध आंदोलन ऐट्यावर घेण्यात आलेला आहे। गोपीचंद पडळकर यांना हरामखोरांना आमचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेबाचा आणि त्याचे पिताजीचा अपमान केलेला आहे। त्यासाठी हे सगळे महाराष्ट्रामध्ये सगळे 95च्या वरी लोक नाराज झालेले आहेत। ते त्याचे बीजेपीचे लोक असतील जे मादरशोध आहेत त्यांना लावून दिलेला आहे। ते फडणवीसची हिंमत नाही आमच्या नेत्याबद्दल बोलायची तर असे फालतू कुत्रे लावून आणि 2-4 माणसं ते कुत्रे आहे सगळ्याला माहीत आहे। महाराष्ट्र लोक संस्कृती खराब करायचं काम करत आहे आणि महाराष्ट्रामध्ये दंगल घडवण्याचं काम हे लोक करत आहे। 2014 पासून आमचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेबाबद्दल जे म्हणला त्याला आमचे लोक टाइम आल्यावर बरोबर सबक शिकल्याशिवाय राहणार नाही। आणि आज जे शेतकऱ्याची जे हालत आहे देशामध्ये बघा, महाराष्ट्रामध्ये बघा, ते न्याय देऊ शकत नाही। मुख्यमंत्री शेतकऱ्याला पैसे देऊ शकत नाही। या सगळे पूरग्रस्तामध्ये जे शेतकऱ्याचे केळीचे बाग असू द्या, सोयाबीन असू द्या, जे बी मूग असू द्या, ऊस असू द्या, सगळा खराब होऊन चालला। या शेतकऱ्याच्या सगळ्याची आमची मागणी होती 50,000 रुपये हेक्टरना पैसे द्या। याला तरतूद होणार गेली। ते लाडकी बहीण योजनाची घोषणा मोठी करून टाकली, मात्र त्यालाही पैसे देण्यात गेले, कुणाला पैसे देण्यात गेले। हे गव्हर्नमेंट बिलकुल फेल झालेलं आहे आणि सगळे गुजरातला याना सगळे जे तर कंपन्या गुजरातला नेलेले आहे हे निवळ जे तर हे गव्हर्नमेंट फेल झालेली आहे। त्यासाठी ते काहीतरी लावून द्यायचा आणि काहीतरी दुसरा वेगळा करायचा ते जोडे कायचे धंदे त्यांना जे केलेले आहे त्याला आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून बरोबर तसंच उत्तर देण्यात येईल आणि जोडे मारण्यात येईल त्याला। नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने काल महाराष्ट्रामध्ये गोपीनाथ पडळकर नावाच्या एका मूर्ख आमदारांनी जे राजाराम बापू पाटील यांच्याबद्दल स्वातंत्र्य सैनिकाबद्दल जे अपशब्द वापरले त्याचा आम्ही पक्षाच्या वतीने जिल्हाभर जाहीर निषेध करत आहोत। आणि भाजपचा हा डाव आहे की अशा माणसांना सोडून महाराष्ट्र कसा अस्थिर करायचा आणि लोकांमध्ये स्थिरता न राहू देता आपण राज्य कसं करायचं हा फडणवीस सरकारचा एक डाव आहे असं मला तरी वाटते। म्हणून अशा या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत। पडळकर हा एक अतिशय खालच्या थरातला माणूस, त्याला भाजपनं एवढं मोकळं सोडलं की कुत्र्यासारखं ओरडायला महाराष्ट्रामध्ये भाग पडत आहेत। ही अतिशय दुर्दैवी बाब आहे। या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो। आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पडळकर यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध म्हणून आज निषेध करण्यात आलेला आहे।
या भाजप सरकारमध्ये आणि महायुती सरकारमध्ये असे तोंडातून विष्ठा ओकणारे लोक आहेत आणि ह्या लोकांना जनता कसं निवडून देते हेच सर्व आश्चर्याची बाब आहे। आणि ज्या लोकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे त्या लोकांनी लवकरात लवकर त्यांचा राजीनामा मागण्यासाठी रस्त्यावर यावं आणि गृह विभागाकडून योग्य ती कार्यवाही करून लवकरात लवकर या वाचाळवीर पडळकराचा बंदोबस्त करण्यात यावा। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतला आहे, तर स्वतःची आडनावं लावून पक्ष का चालवत आहे असा घणाघात नामदार रामदास आठवले, प्राध्यापक जोगेंद्र कवाळी यांची नावे न घेता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकरचे राष्ट्रीय महासचिव डॉक्टर मोहनलाल पाटील यांनी केला। कोल्हापूर शाहू स्मारक भवन येथे संविधान सन्मान परिषदेचे उद्घाटन प्रसंगी डॉक्टर पाटील बोलत होते। अध्यक्षस्थानी पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा रूपाताई वायदंडे होत्या। यावेळी नूतन जिल्हाध्यक्ष सागर लाले, शहराध्यक्ष बादल हेगडे यांचा सत्कार करण्यात आला। सगळ्या समाजाला चांगलं महत्त्व देण्याची भूमिका आज तुम्ही बघितलं तर नोकऱ्यामध्ये हळूहळू एक पद बंद करायचं चाललेलं आहे। म्हणजे चतुर्श्रेणी कर्मचारी, मग तो ड्रायव्हर असेल, शिपाई असेल, स्वीपर असेल, बंगी असेल, ही पदं सगळी नामशेष करायची। ती झाली की त्याच्यावरची पदं बंद पाडायची। आमच्या शिक्षकांच्या मध्ये 2012 पासून शिक्षक भरती बंद पाडली। म्हणजे ह्या ज्या बाबी आहेत, बहुजन समाजातल्या मुलांचं शिक्षण बंद झालं पाहिजे, ही मुलं बेरोजगारच राहिली पाहिजेत, ही खऱ्या अर्थानं भूमिका जर बघितली तर ही शासनाची आहे आणि ह्याला आम्ही कुठेतरी विरोध करणं गरजेचं आहे। आणि विरोध करण्यासाठीच मला वाटतंय अशा परिषदांची आवश्यकता आहे आणि या परिषदाकरता आम्ही वेळ देणं फार गरजेचं आहे। आणि मला वाटतंय रूपाताईला खरोखर धन्यवाद देतो। म्हणजे प्रत्येक वेळी तसं बघितलं म्हणजे विधानसभा लागल्यानंतर सुद्धा शाहू महाराजांच्या घरातल्या व्यक्तीला उमेदवारी मिळते म्हटल्यानंतर सुद्धा ताईंनी त्या ठिकाणी थांबण्याची भूमिका घेतली। आणि मला वाटतंय रूपाताईने भविष्य चांगलं आहे, नक्कीच त्यांना या निमित्तानं सांगावं वाटतंय की वेगळ्या उंचीवरती ताई नक्की जातील, कारण सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका म्हणजे ज्याला आपण म्हणतो बेरजेचं राजकारण करण्याची भूमिका जी असती ती ताईंच्याकडे आहे। ताईंच्याकडे हे चांगलं संघटन कौशल्य आहे, त्यामुळे भविष्य नक्कीच चांगलं आहे ही या निमित्तानं सदिच्छा देतो आणि पुन्हा एकदा या परिषदेला शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। खूप चांगले भाषण लोकांनी इथे दिले, बाबासाहेबांबद्दल कार्याबद्दल सांगितलं आणि सांगता मला नाही वाटत की मी तुम्हाला काही बहुत जास्त सांगितलं पाहिजे, पण ज्या पक्षाच्या तुम्ही कार्यक्रमामध्ये आले त्या पक्षाची जाणकारी निश्चित तुम्हाला भेटली पाहिजे। ते बहुत लोकांना असं वाटते की त्या रामदास आठवलेचा पक्ष आहे, असं काहीतरी लोकांमध्ये चुकीची कल्पना आहे। मी तुम्हाला सांगतो की 1990मध्ये म्हणजे मी माझ्याबद्दल सांगतो, मी डॉक्टर मोहनलाल पाटील, मी नागपूरच्या दीक्षाभूमीवर असलेल्या डॉक्टर आंबेडकर कॉलेजचा विद्यार्थी आहे। मला बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये नोकरी लागली 1979ला। मी भोपाळमध्ये गेलो आणि भोपाळमध्ये मग आता मी स्थायी झालेला आहे आणि भोपाळमध्ये गेल्यानंतर तिथे बाबासाहेबांचं जे जन्मस्थान आहे भौम, मला असं वाटलं की तिथे काहीच नव्हतं तेव्हा, म्हणजे जागा धनकरी मिळवून ठेवली होती। भोपाळमध्ये फक्त एकच बुद्धविहार होतं आणि जवळ साची आहे। मला असं वाटलं की इथे आल्यानंतर आपल्याकडे खूप काम आहे, म्हणजे ह्या दोन स्थानावर इथे मेला लागले पाहिजे, दरवर्षी लोक तिथे गेले पाहिजे। याच्यासाठी मी पहिल्यांदा तिथे नागपूर जाताना भारतीय दलित पॅंथरा संघटनेमध्ये मी थोडासा ॲक्टिव्ह होतो। आंबेडकरवादी मिशनची गायत्री मानकर हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत ASO STI पदे निवड झाली असून अनुसूचित महिला प्रवर्गातून ती राज्यात दुसरी आली आहे। अत्यंतिक गरीब परिस्थितीतून तिने आपले शिक्षण पूर्ण केले। तिचे वडील पुसद येथे बस स्टँड समोर चहाचा गाडा चालवतात। चहाचा गाडा चालवून उदरनिर्वाह करतात। आंबेडकरवादी मिशन नांदेड आणि दिल्ली येथे ती अभ्यासासाठी होती। सध्या तलाठी म्हणून कार्यरत असली तरी तिने परिश्रम सुरू ठेवले व सहाय्यक कर निरीक्षकपदी निवड झाली। पूजा जाधव हिची पालघर येथे महसूल सहाय्यकपदी निवड झाली असून लक्ष्मी रोकडे बार्टीतर्फे दिल्ली UPSC प्रशिक्षण पात्र ठरली असते। तीनही विद्यार्थिनी अत्यंतिक गरीब परिस्थितीतून शिक्षण घेऊन पुढे आल्या आहेत। आंबेडकरवादी मिशन नांदेड आणि दिल्ली येथील केंद्रातून यांना मार्गदर्शन आणि संपूर्ण सहकार्य लाभल्याचे दीपक कदम प्रमुख आंबेडकरवादी मिशन यांनी स्पष्ट केले असून गरीब पण मेहनती विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा
असे आवाहन त्यांनी केले आहे। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी। काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया व समता सैनिक दल सोलापूर जिल्हा शाखा यांच्या वतीने सोलापूर या ठिकाणी बुद्धगया महू जन्मभूमी व दीक्षाभूमी मुक्तीकरता भव्य मोर्चा काढून जनआक्रोश आंदोलन करण्यात आले। यावेळी भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल व महिला शाखा मोठ्या संख्येने या मोर्चात उपस्थित होते। महाबोधी मुक्त झालेच पाहिजे। धर्म की बौद्ध धर्म की क्या पहचान? मानव मानव एक समान। भारतीय बौद्ध महासभा सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने बुद्धगया मुक्ती आंदोलनाच्यासाठी हा निघालेला मोर्चा आहे। या मोर्चामध्ये हे सर्व बांधव, समाज बांधव सहभाग झालेले आहेत। सोलापूर जिल्हा बुद्धगया मुक्ती आंदोलनासाठी महाबोधी बुद्धविहार विहारातील घुसखोरी बंद करा, शांती के लिए एक क्रांती बुद्ध के लिए आखरी युद्ध, पेटी ऍक्ट 1949 रद्द करा, पोलीस सोसायटी ऑफ इंडियाच्या ताब्यात द्या, या मागणी आंदोलनासाठी आपण सर्व धर्मोपासका जोडलेला आहोत। आदरणीय अण्णासाहेब अवघडे विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाची सुरुवात शिक्षण पद्धती घेऊन करावी अशी त्यांना विनंती करतो। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि, दाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। महाबोधी महाविहार मुक्त करो, मुक्त करो। महाबोधी तामिळनाडू, पांडिचेरी, कर्नाटक आणि तेलंगणा राज्यातून भारती प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली सम्राट अशोकाच्या 10 फुटाच्या पुतळ्यासह निघालेली धम्मयात्रा भ्रमण करत नांदेड येथे येत्या 23 सप्टेंबर रोजी येणार असून या धम्मयात्रेचे नांदेडमध्ये भव्य स्वागत करण्यात येणार आहे। या निमित्त शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते हर्षनगरातील पंचशील बुद्ध विहार येथे धम्मसभेचे आयोजन करण्यात आले असल्याचे भिक्खू विनय बोधीप्रिय महाथेरो यांनी हर्षनगरातील पंचशील बुद्ध विहारात आयोजित केलेल्या बैठकीत सांगितले।
23 तारखेला ही धम्मयात्रा नांदेड शहरात येत आहे। त्यांच्यासोबत 10 फुटाचा एक सम्राट अशोकांचा पुतळा असणार आहे। तामिळनाडू, पॉंडिचेरी, कर्नाटका, आंध्रा आणि तेलंगणा या राज्यात भ्रमण करून ही धम्मयात्रा महाराष्ट्रात येत आहे आणि महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम नांदेडमध्ये येत आहे। या धम्मयात्रेचं इथे भव्य स्वागत करायचं आहे नांदेड शहरामध्ये शहरवासियांच्या वतीने। सकाळी 10 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून रेल्वे स्टेशनच्या परिसरातून एक मोटरसायकल समोर असतील आणि त्यामध्ये अशोक सम्राटांचा पुतळा असेल एका गाडीवर, अशी एक मिरवणूक रनिंगमध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्यापासून ते संबोधी बुद्ध विहार हर्षनगर इथपर्यंत आणायची आहे। दुपारी 12 वाजता या ठिकाणी एक धम्मसभा घेण्यात येणार आहे, ज्यामध्ये भिक्खू संघाच्या वतीने आणि या धम्मयात्रेचे जे प्रमुख आहेत डॉक्टर आरती प्रभू, भारती प्रभू हे मार्गदर्शन करणार आहेत। या धम्मयात्रेचं जे उद्दिष्ट फार महत्त्वपूर्ण आहे की अशोक सम्राटांनी या धम्मयात्रेला अशोका आंबेडकर नाव देण्याचं कारण फार रिझनेबल आहे, फारच अर्थपूर्ण आहे। अशोक सम्राटांनी इतिहास काळामध्ये तथागतांच्या परिनिर्वाणानंतर बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला फार मोठ्या प्रमाणात। आपला मुलगा आणि मुलगी त्यांनी भिक्खूंनी बनविले। भिक्खू अनेक देशांच्या मध्ये, वेगवेगळ्या देशामध्ये भिक्खू धम्मप्रचारासाठी पाठवले, 84,000 स्तूप निर्माण केले आणि बौद्ध धर्माला अस्तित्व निर्माण करून दिलं। त्यानंतर दीर्घकाळापर्यंत जवळजवळ या देशातून तर भारत देशातून बौद्ध धर्म लुप्त पावलेला होता। बौद्ध स्थळं अशोक सम्राटांनी निर्माण करून केलेली ती अस्तित्वात होती, परंतु त्यावर ती झाडझुडपं चढलेली होती। 1956ला आधुनिक जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक महान धम्मक्रांती केली आणि त्या धम्मक्रांतीच्या माध्यमातून पुन्हा एकदा लुप्त झालेल्या या बौद्ध धर्माला भारत देशामध्ये पुनरुज्जीवित केलं। या 2 महान क्रांतिकारक महापुरुषांना या ठिकाणी आपल्याला स्मरण करायचे बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करत असताना हा त्या धम्मयात्रेचा उद्देश आहे। हे 2 महापुरुष बौद्ध धर्माच्या प्रचारामध्ये अग्रणी आहेत। त्यांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आदेशानुसार बौद्ध धर्माच्या प्रचारामध्ये प्रसारामध्ये आपला सहयोग असला पाहिजे आणि त्यासाठी म्हणून आपल्याला या ठिकाणी या धम्मयात्रेचं स्वागत करून इथे एक धम्मसभेचं आयोजन करायचं आहे आणि त्यातल्या अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी जाणून आपल्या शहरामध्ये धम्मप्रचाराला आणि प्रसाराला गतिमान करायचे, आपलं सर्वांचं त्यामध्ये योगदान असावं एक अपेक्षा आहे। तेव्हा आपण सर्वांनी 23 सप्टेंबर 2025ला दुपारी 12 वाजता संबोधी बुद्ध विहार हर्षनगर या ठिकाणी उपस्थित व्हायचे आपल्या सर्वांना एक नम्र आवाहन करण्यात येत आहे। मी सुहासिनी बाबूराव धाकडे, पंचशील महिला मंडळांची सदस्य आहे। येणाऱ्या 23 तारखेला केरळहून धम्मयात्रा येणार आहे। या धम्मयात्रेचं स्वागत करण्यासाठी संपूर्ण नांदेडकरांनी इथे हजर व्हावे आणि इथून धम्मयात्रा नागपूरला रवाना होणार आहे। मी धम्मसेवक राहुल कोकरे नांदेड येथून आहे। नांदेड या ठिकाणी गेल्या वर्षीपासून सुद्धा जी धम्म रॅली येत असते केरळावरून, ती जवळजवळ 7 राज्यांमधून या ठिकाणी येत असते। जो सम्राट अशोकांनी धम्माचं पुनर्जीवन केलं, त्यामध्ये जे आहे ते आपली मुलगी आणि मुलगा जो आहे तो धम्मासाठी दायक म्हणून दिला आणि जो महेंद्र आणि संघमित्रा यांनी या ठिकाणाहून जो भारतामधून जो बोधिवृक्ष श्रीलंका ठिकाणी अनुराधपूर या ठिकाणी नेला आणि त्या ठिकाणी धम्माचा प्रचार प्रसार केला आणि त्यासोबतच बाबासाहेबांनी जो आहे त्या ठिकाणाला जो गेला धम्म जो आहे 1956ला तो बोधिवृक्ष महाबोधी विहार या ठिकाणी लावला आणि त्या सोबत जो सम्राट अशोकांनी त्या काळामध्ये जो धम्माचा प्रचार प्रसार केला होता, त्या धम्माचा प्रचार प्रसार पुनर्जीवन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुन्हा भारतामध्ये तो बोधिवृक्ष लावून धम्माचा स्वीकार करून तो केला। तर या अशा दोन्ही महापुरुष जे आहेत, या दोन्ही महापुरुषांनी जे धम्म कार्य केलं आहे त्याला आधारून धरून डॉक्टर भारती प्रभू हे दरवर्षी ही धम्मयात्रा काढत असतात। अशोका आंबेडकर धम्मयात्रा ही दिनांक 23 रोजी या ठिकाणी येणार आहे। त्या यात्रेमध्ये सर्व नांदेडवासियांनी सहभागी व्हावं हे सर्वांना मी आवाहन करतो।
परभणी शहरातील अलिबाग नगर वार्ड क्रमांक 12 मध्ये गेल्या 15 ते 20 वर्षांपासून नागरिकांना कोणत्याही प्रकारची सोयी सुविधा नसल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। आज दिनांक 20 सप्टेंबर रोजी अलिबाग नगरातील नागरिकांनी एकत्रित येऊन महानगरपालिकेच्या विरोधात एल्गार पुकारला आहे। वार्ड क्रमांक 12 मधील नागरिक गेल्या 15 ते 20 वर्षांपासून महानगरपालिकेला नळपट्टी घरपट्टी भरून सुद्धा संततधार होत असलेल्या पावसामुळे नाले रस्ता नसल्यामुळे रस्त्यावरचे पाणी घरात शिरल्याने लहान मुलांच्या जीवास धोका निर्माण होत आहे। तरी महानगरपालिकेच्या वतीने कोणतीही सुविधा मिळत नसल्याने येणाऱ्या 2 ऑक्टोबर रोजी महानगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा अलिबाग नगरातील नागरिकांनी दिला आहे। आयुक्त साहेबला हे लेटर पॅड दिलता 21/5/2025 रोजी। तर आयुक्त साहेबने हे लेटर पॅड घेऊन ठेवले, नोंद केली त्यांनी। म्हणजे बघू आपण तर काय आता 3 महिने झाले आपल्या घरामध्ये लोकांच्या पाणी घुसलं, आमच्या रस्ते नाही, नाल्या नाही आणि डिलिव्हरीचे पेशंट आहे, कोणी हार्ट आहे, वयस्कर माणसं आहे 110 वर्षाचे। तर इतकी परिस्थिती गंभीर आहे आणि कोणी कर्मचारी नगरपालिकेचे येऊन बघणार नाही आणि आमच्या रस्त्याची इतकी दुर्दशा परिस्थिती खराब आहे, कोणी बघत नाही, येत नाही, कोणी येण्याची गरज नाही, त्यांना नेऊन मी ते लेटर पॅड देऊन। याच्या अगोदर आम्ही काय करावं हे नेमकं प्रशासनाने आम्हाला सांगावं का तिथं आम्ही उपोषणाला येऊन आयुक्त साहेब जवळ बसावं, हे आमची मागणी आहे। मेरे को आकर कम से कम 15 साल हो गए यहाँ पर अलीबाग नगर में कोई सुविधा नहीं है, नाली की भी नहीं है, रोड की नहीं है, ना नगर पालिका के झाड़ता भी नहीं है और लाइट के बराबर खंबे भी नहीं है, लाइट भी नहीं है और लाइट भी नहीं रहते। ठीक है, लाइट का हो जाएगा कुछ ना कुछ, कम से कम रोड तो चाहिए ना, नाला तो होना ना, कुछ कोई सुविधा नहीं है। नगर पालिका क्या सो रहा है क्या? कलेक्टर क्या सो रहा है क्या? हाँ, पैसे ले रहा है ना झक मार के साला, क्या नहीं ले रहा है? नगर पालिका वसूल कर रहा है, घर पट्टी वसूल कर रहा है, नल पट्टी वसूल कर रहा है। हाँ, इनके बाप के पैसे क्या? इनका काम नहीं है क्या? नगर सेवक क्या कर रहा है? सो रहा है 12 बजे तक 1 बजे तक, आने को देख रहा नहीं है। हाँ, क्या काम का नगर सेवक? आयुक्त के इसके पहले 3 महीने पहले हमने दिए, यहाँ तक 3 महीने पहले हमने दिए, क्या बोले चालू करेंगे काम। 3 महीने का अभी तक कोई आके देखा नहीं है, कुछ नहीं है। कितनी परेशानी हो रही है यहाँ पर, देख रहे हैं आप यहाँ पर। हाँ, कितनी परेशानी हो जा रही है। यहाँ बीमार पड़े तो हाथों में लेकर जा रहे, फिर डिलीवरी का पेशेंट है, बच्चे स्कूलों को कैसा लेकर जाना हमने। बुढ़े बुजुर्ग क्या मांगने क्या है? मानने के हमको अभी रोड चाहिए, नाली चाहिए हमको सीधा सीधा, और कचरा गाड़ी चाहिए हमको। कचरा गाड़ी 1 महीने तक नहीं आ रही है। ये सब हमको सुविधा होना, नहीं तो हम घर पट्टी नल पट्टी वगैरह कोई भरेंगे नहीं हम। हाँ, नहीं तो हम ऊपर शाम को बैठ जाएंगे, हम सब कचरा लेकर बैठ जाएंगे कलेक्टर ऑफिस के सामने। कोल्हापूर जिल्हा कागल तालुका कसबा सांगाव येथे सक्षम ग्रामसेवकाची नेमणूक करावी या मागणीसाठी सरपंच ॲडव्होकेट वीरश्री जाधव, उपसरपंच बाळासाहेब हेगळे यांच्यासह नागरिक कागल पंचायत समितीच्या कार्यालयासमोर उपोषण चालू आहे। श्रीकांत कोळी ग्रामविकास अधिकारी म्हणून ग्रामपंचायतीचे कामकाज सुरळीतपणे होते, त्यांच्यामुळे तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळाला होता। त्यांची अचानक बदली करून त्यांच्या जागी कुंभार यांची नियुक्ती केली आहे। ते वेळेत कधीच येत नसल्यामुळे गावचा विकास होत नाही, त्यामुळे त्यांच्या जागी सक्षम ग्रामसेवक अधिकाऱ्याची नेमणूक करावी अशी मागणी करण्यात आली। कसबा सांगाव तालुक्यातलं सर्वात मोठं गाव आहे आणि तिथे कार्यक्षम ग्रामसेवक असणं खरंच खूप गरजेचं आहे। पूर्वी कसबा सांगाव ग्रामपंचायतीमध्ये श्रीकांत कोळी म्हणून ग्रामसेवक होते आणि त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे आमचं गाव सुरळीतपणे सुरू होतं। श्रीकांत कोळी येण्यापूर्वी म्हणजे आम्ही ग्रामपंचायतीत जाण्यापूर्वी ग्रामपंचायतीकडून फक्त 9 ते 10 कंपन्यांची आम्हाला MIDC आहे आणि वसुली 9 ते 10 कंपन्यांची होत होती, पण कोळी साहेबांनी सुमारे 250 कंपन्यांची बिलाची मागणी केली आहे। त्याची डिमांड सुमारे 4 कोटी रुपये आहे आणि त्याच्यामधले 1 कोटी रुपये आम्हाला वसूलही झालेले आहेत। आम्ही गावच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गावात CCTV बसवलेले आहेत। कन्यांच्या जन्मासाठी प्रोत्साहन देण्यासाठी कन्या ठेव योजना सुरू आहे। 15 वित्त व्यवस्थितपणे खर्च होतो आहे। आम्हाला कोळी साहेब असताना घरकुलमध्ये तालुक्यात 2रा क्रमांक आमच्या ग्रामपंचायतीचा आला होता, तसं सन्मानितही आम्हाला केलं आणि असं सुरळीतपणे सुरू असताना अचानक राजकीय दृष्ट्या तडकाफडकी श्रीकांत कोळी यांची बदली करून कुंभार साहेबांना त्याचा चार्ज देण्यात आला। ते आल्यापासून गावातलं एकही काम सुरळीत सुरू नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते पूर्णवेळ ग्रामपंचायतीमध्ये हजर सुद्धा नसतात। त्यांचा आज तुम्ही केव्हाही जाऊन पहा की प्रोसिडिंग पूर्णपणे अपूर्ण असतं आणि याची BDO साहेबांना स्वतः प्रचिती आली आहे। ते आलेले त्यांना आम्ही प्रोसिडिंग दाखवलं होतं। त्या दिवशी त्यांनी गावातील तळ्या स्वच्छतेचा आणि गाळ उपसण्याचा प्रस्ताव द्यायला सांगितलेला होता, तो आज तागायत दिलेला नाहीये।
खरं तर गाव चालतं ते म्हणजे कर वसुलीवर चालतं, तर आमच्या अद्यापही कर मागणीसुद्धा अजून आमच्या ग्रामपंचायतीची झालेली नाही आहे. दुसरं म्हणजे ग्रामपंचायतीमध्ये गावाच्या विकासाच्या दृष्टीने अजेंड्यावर विषय घेऊन सर्वानुमते तो मंजूर करून देखील त्याचं इस्टिमेट होऊन देखील टेंडरच झालेले नाही आहेत. 5-6 महिने झाले गेले. स्वच्छतेचं टेंडर आहे, मुरमोडणीचं टेंडर आहे, माळीमळ्यातल्या पाईपलाईनचं टेंडर आहे, टेंडरसुद्धा वेळोवेळी होत नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मासिक सभेत एखादा विषय आला तर ग्रामसेवक स्वतःच पहिलं मत मांडतात आणि त्याच्यानंतर काही सदस्य त्यांच्या मताला सहमती दर्शवतात. तर प्रोसिजर अशी आहे की सरपंच आणि सदस्यांचं मत झाल्यानंतर ग्रामविकास अधिकाऱ्यांनी कायदेशीररित्या काय योग्य आहे ते सभागृहाला सांगायचं आहे. तर हे आधीच मत मांडतात. हे कोणत्या प्रकारचं काम कसबा संघामध्ये सुरू आहे? आम्हाला शासनाचे GR वेळोवेळी अजिबात सांगितले जात नाहीत आणि BDOंनी दिलेल्या सूचना तर आम्हाला समजतही नाहीत, सांगतहीच नाहीत ग्रामसेवक. आमच्याकडे घरकुलांचा सर्वे सुरू होता. गावातील लोकांकडून कळालं की अजून बराचसा सर्वे अपूर्ण आहे. ग्रामसेवकांना विचारलं तर ते म्हणतात 1-2 दिवसात सर्वे पूर्ण होईल मॅडम. पण तसं झालं नव्हतं. तर आम्ही मग त्याच्यानंतर BDOंना लेखी पत्र लिहिलं होतं की आम्हाला ॲडिशनल माणसं द्या आणि तो सर्वे पूर्ण करून घ्या. त्याच्यानंतर 4 ॲडिशनल ग्रामसेवक देऊन त्यांनी तो सर्वे पूर्ण करून दिला आणि त्या सर्वेमध्ये सुमारे गावातील 600 कुटुंबांना त्याच्यात लाभ मिळाला. जर काही बाब आमच्या लक्षात आली नसती तर गावातली सुमारे 600 कुटुंब या योजनेपासून वंचितच राहिली असती. कोणतंही काम असू देत. मला 15 वित्त आयोगाचं पासबुक जे भरून आणा म्हणून सांगितले की वित्त आयोगाचे पैसे आलेत, कोणत्या हेडवर काय पैसे आलेत बघूयात आणि गावात कामं सुरू करूयात. ते पासबुकही अद्यापही भरून आणलेलं नाही आहे. ग्रामपंचायत कसबा संघाव माजी उपसरपंच सुदर्शन मजले बोलतोय मी. आमच्या गावामध्ये प्रशासकीय कामकाज एकदम चुकीचं चालू आहे आणि अशा ग्रामसेवकांना घेऊन ग्रामपंचायत कारभार करणं एकदम चुकीचं व्हायला लागलं आहे. विकास कामाला खीळ बसत आहे. गेली जवळजवळ 8 ते 10 महिने झाले अशा ग्रामसेवकाला आमच्या ग्रामपंचायतमध्ये देऊन गावचा विकास कुठला आहे, वार्डाचा विकास कुठला आहे. आम्हाला वार्डात फिरत असताना लोक विचारायला लागलेत बाबा ही कामं झालेली नाहीत, ती कामं झालेली नाहीत. लोकांना उत्तर देणं काय सांगायचं आम्हाला अवघड वाटायला लागलं आहे, उत्तर द्यायचं अवघड वाटायला लागलं आहे. अशा बिनकामी ग्रामसेवकाला जर कोणी म्हणजे प्रशासकीय खुर्चीवर बसवत असेल आणि त्याची बदली न करता जर आमच्या ग्रामपंचायतमध्ये ठेवत असतील तर त्यांचा आम्ही धिक्कार करतोय. संघाव ग्रामपंचायत सदस्य प्रवीण माळीवर आपल्या गावामध्ये गेली वर्षभर कोळी साहेब होते त्यावेळेला कामकाज अतिशय सुरळीतपणे चालू होते. याची प्रचिती पंचायत समितीने घेतली होती. पंचायत समितीचं सुद्धा त्याचं कौतुक केलं होतं की कसबा संघावचं दप्तर एकदम छान झालेलं आहे. आणि त्यानंतर त्यांची तडकाफडकी बदली केल्यानंतर जे ग्रामसेवक आणला तो गावातलाच ग्रामसेवक आणला. तो गावातला ग्रामसेवक देता येतो का हे पहिला प्रशासनाला विचारलं आहे. आणि त्या पद्धतीने त्यांनी कामकाज बघितलं तर ते उपस्थितसुद्धा नसतात. आणि त्यानंतर त्यांनी कोणतेही प्रोसिडिंग पूर्ण नाही आहे. टेंडर जवळजवळ 6 महिने झाले मीटिंग झाली होती. त्या मीटिंगला टेंडर दिलं होतं, त्याचं इस्टिमेटसुद्धा केलेलं नाही त्यांनी. आजपर्यंत टेंडर काढलेलं नाही. तर कोणत्याही प्रकारचं कामकाज होत नाही. ते पूर्णपणे पिळवणूक करत आहेत आणि त्याचा कुठं तर आम्हाला ग्रामसेवक बदलून मिळावा एवढीच अपेक्षा. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.